जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2023मध्ये यवतमाळ जिल्हा चालक पोलीस शिपाई 26 मार्च 2023ला विचारले गेलेली सर्व अंकगणित बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक्सनुसार पेपर विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. त्याकरता व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा, जेणेकरून तुम्हाला येत्या पोलीस भरतीला याच्या आधारे किंवा हे प्रश्न पडले जाऊ शकतात. आत्तापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवर पोलीस शिपाई, पोलीस चालक, SRPF, बॅट्समन, लोहमार्ग आणि कारागृह असे संपूर्ण 6 पदांचे पेपर अगदी स्पष्टीकरणासह आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्यावर तुम्ही व्यवस्थित बघितले तर येत्या पोलीस भरतीला चांगल्यापैकी मार्क तुम्हाला पडतील. अजूनपर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि शॉर्ट ट्रिक्स पद्धत आमच्या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला समजेल. चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या प्रश्नाकडे. रामने रुपये 5,000 रुपयाला खरेदी केलेला मोबाईल -10% नफ्याने श्यामला विकला. श्यामने तोच मोबाईल -10% तोट्याने सुरेशला विकला, तर सुरेशची खरेदी किंमत काय असेल? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे, तर आपण या शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सोडवणार आहेत. रामला किती रुपयाला? 5,000 रुपयाला, बरोबर. 5,000 गुणिले खरेदी केला मोबाईल किती टक्क्याने विकला? तर 10% नफ्याने विकला. म्हणजे 100ला 10, 100 व 10 म्हणजेच किती झाले? 110 भागिले किती? 100. लक्षात. मग आपण भाग देऊया. 0 0 0 0 कटले. आपल्याजवळ राहिलंच काय? तर 500 गुणिले 11, म्हणजेच 500 गुणिले 11 केलं तर आपलं उत्तर काय येणार आहे? 11 5 55 आणि 2 शून्य, म्हणजेच 5,500 हे उत्तर आलं. मग आता प्रश्न पुढं वाचूया आपण. आपल्याला काय दिलं आहे? तर श्यामला विकला. श्यामने तो मोबाईल -10% तोट्याने, बरोबर आहे, ह्या किमतीला 10% काय केला? तोट्याने. म्हणजेच किती? 5,500 गुणिले किती? 10% काय केलं त्यांना? तोटा घेतला. म्हणजेच 100मधून 10 गेले, म्हणजेच किती राहिले? 90 भागिले किती? 100. मग आता आपण भाग देऊया. 0 0 0 0 कटले. मग आपल्याजवळ राहिलंच काय? तर 550 गुणिले 9, यांचा गुणाकार आपण करून घेऊया. मग यांचा गुणाकार 0 9 1 9 0 9 5 45 किती? 45 4 हातचे 9 5 45 आणि 4 49, म्हणजेच आपलं उत्तर किती आलं? 4,950. योग्य पर्याय क्रमांक किती दिसतो? 1 नंबर. म्हणजेच सुरेशला किती रुपयाला खरेदी केला? तर 4,950 रुपयाला. समजलं मित्रांनो? असे शॉर्ट ट्रिक्स पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ आणि व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहण्यास भेटतील. न वेळ घेता जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय दिला आहे तर आपण व्यवस्थित समजून घेऊया. 8.5 किलोग्रॅम खजुरांच्या 250 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. मग आता 8.5 ग्रॅम, बरोबर आहे, 8.5 म्हणजेच किती? 8.5 किलोग्रॅम झालं. पण आपल्याला कितीच्या पिशा भरायला लागले? खजुराच्या 250 ग्रॅमच्या पिशा भरायला लागले, एक पिशी ह्याप्रमाणे. मग आपल्याला बरोबर 1 किलो म्हणजे किती ग्रॅम हे काढावं लागेल. मग इकडं 1 किलो बरोबर किती ग्रॅम? तर 1000 ग्रॅमचा काय होईल? 1 किलो होईल. लक्षात. मग आपल्याला याला काय करावं? 8.5चे रूपांतर कशात करावं लागेल? ग्रॅममध्ये करावं लागेल. म्हणजेच ग्रॅममध्ये यांचं रूपांतर केलं तर किती होणार आहे? 8,500 हे काय भेटणार आहे आपल्याला? तर ग्रॅम भेटणार आहे, बरोबर आहे. हे ग्रॅम आपल्याला भेटलं आहे. मग हे ग्रॅम भेटल्यानंतर आपल्याला काय करायचं? 8,500 भागिले किती? 250 ग्रॅमची एक पिशी भरायला लावली, म्हणून भागिले किती? 250. मग आता आपण भाग देणार, बरोबर. 0 कटला 0 कटला. मग कितीचा भाग जाणार? तर 5चा. 5 5 25, 5 1 5 किती उरले? 3 उरले. 5 7 35, बरोबर 0. म्हणजे आपल्याजवळ काय राहिलं? 170 भागिले किती? 5. मग आता परत कितीचा भाग देणार? 5चा भाग देऊया. 5 1 5, 5 1 5, 5 3 15 किती उरले? 2 उरले. 5 4 20, म्हणजेच तुमच्या किती पिशा होतील? तर 34 पिशा एकूण होतील. योग्य पर्याय क्रमांक किती? 1 नंबर. समजलं मित्रांनो? चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला व्यवस्थित आपण समजून घेऊ.
42 मीटर लांबीचे कापड 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल. आता किती मीटर लांबीचा निघेल तर आपल्याला इकडे सर्वप्रथम काय कापड दिलेलं आहे, म्हणजे ह्या पद्धतीने आपण कापड तयार करून घेऊ. बरोबर आहे, हे आपल्याला झालं आपलं कापड. या पद्धतीने आलं लक्षात. याला किती ठिकाणी कापायचं आहे तर 6 ठिकाणी. हे किती मीटरचं आहे तर 42 मीटरचं कापड आहे. आलं लक्षात. हे कापड किती मीटरचं आहे तर 42 मीटरचं कापड आहे आणि ते किती ठिकाणी कापायचं आहे तर 6 ठिकाणी कापायचं आहे. मग आपण 6 ठिकाणी कापू. एक काप, या 2, या 3, या 4, या 5 आणि या 6. 6 काप झाल्यानंतर आपले किती भाग होता बघा बरं. 1 2 3 4 5 6 आणि 7. किती भाग झाले तर 7 भाग झाले. मग 7 भाग झाले म्हणजेच आपल्याला कितीने 42 बरोबर 42 भागिले किती 7 करावं लागेल. 42 भागिले 7 केलं म्हणजेच आपलं उत्तर किती येणार आहे 6 उत्तर येणार. म्हणजे किती मीटरचे तुकडे होतील तर 6 मीटरचे तुकडे होतील. योग्य पर्याय क्रमांक किती 4 नंबर. समजलं मित्रांनो. या अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर ह्या पद्धतीने सोडवायचा. ठीक आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला आता पुढील प्रश्न काय विचारला आहे तर आपण व्यवस्थित आधी समजून घेऊया. श्यामकडे जेवढ्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे एकूण 96 पाय आहेत. तर श्यामजवळ कोंबड्या किती. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर आपण ह्या प्रश्न जाऊया पर्यायावरून. आता पर्याय क्रमांक आपण किती घेऊ 2 घेऊया लक्षात. मग आपल्याला कोंबड्या येतील बरोबर आहे. मग आपण इकडे लिहून घेऊया कोंबड्या. मग आपण कोंबड्या आपण किती घेतल्या तर 24 घेतल्या बरोबर आहे. कोंबड्या 24 घेतल्या. त्यानं काय सांगितलं जेवढ्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट काय आहे तर कोंबड्या आहे. म्हणजे कोंबड्या दुप्पट झाल्या. मग 24च्या निम्मे करा. म्हणजे 24च्या निम्मे किती झाले तर 12. काय 12 काय झाल्या मग तर बकऱ्या 12 बकऱ्या. मग आता आपण यांचे पाय काढून घेऊ बरोबर आहे. मग आता कोंबडीला पाय किती असतात तर कोंबडीला पाय 2 असतात. मग याला काय करा 2 गुणिले करा. म्हणजे 24 गुणिले 2 केलं म्हणजे किती येणार आहे 48. त्याच पद्धतीने बकरीला पाय किती असतात 4 पाय असतात. मग 12 गुणिले 4 केलं तरी किती येणार आहे 48 येणार आहे. मग 48 आणि 48 यांची टोटल बेरीज केली तर किती येणार आहे 96. किती येणार आहे 96. म्हणजे आपले एकूण पाय आले 96. म्हणजे योग्य पर्याय आपला 2 नंबर ह्या योग्य पर्याय आहेत. समजलं मित्रांनो. हे उदाहरण पर्यायानुसार गेलं तरी तुमच्याजवळ सुटेल काय अडचण नाही. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे कॅलेंडर ह्या प्रकरणावर दिला आहे. तर आपण तो व्यवस्थित समजून घेऊया. 10 जानेवारीला सोमवार होता तर 22 जानेवारीला कोणता दिवस असेल. अशा पद्धतीने आपल्याला काय दिलं आहे तर प्रश्न दिला आहे. तर आपण शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने कसा सोडवायचा ते बघूया. आपल्याला काय दिलं आहे 10 जानेवारीला कोण वार आहे तर सोमवार दिलेला आहे. मग 10 जानेवारीला सोमवार बरोबर सोमवार. मग या 10 जानेवारीमध्ये 7 मिळवा. म्हणजे 7 दिवसांना काय राहणार आहे तोच वार राहणार आहे. 7 मिळवले म्हणजे 17 तारखेचा वार कोणचा राहणार आहे तुमचा तर सोमवार राहणार आहे. लक्षात. परत या 17मध्ये 7 मिळवा म्हणजे तुमचे किती होणार आहे तर 24 होणार आहे. 24 तारखेला पण काय राहणार तुमचा तर सोमवार राहणार आहे. पण तुम्हाला वार कोणची तारखेचा वार काढायला लावला तर 22 तारखेचा वार काढायला लावला. म्हणून तुम्हाला काय करायचं 2 वार काय जायचं मागं जायचं. 2 वार मागं गेल्यानंतर 23 तारखेचा वार बरोबर आहे. मागं गेले 23 तारखेचा वार कोणचा येणार आहे तर रविवार. आणि मग 22 तारखेचा वार तुमचा कोणचा येणार आहे 22 तारखेचा वार कोणचा येणार आहे तुमचा शनिवार. कोणचा येणार आहे तर तुमचा शनिवार. योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर. समजलं मित्रांनो. या अशा पद्धतीने गणित सोडवायचं असतं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर गुणाकाराचा आणि वजाबाकी दिलेली. काय दिलं आहे 18 गुणिले 14 वजा 16 गुणिले 4. यांचा आपण काय करू घ्या गुणाकार करून घेऊ. म्हणजेच 18 गुणिले 14 केलं तर किती येतं मित्रांनो 252. आता हे गुणाकार तुम्हाला सर्वांना येणार आहे. गुणाकार करणं काय एवढं अवघड नाही. 16 गुणिले 4 केलं म्हणजे किती येत आहे 64. मग यांची काय करायची तुम्हाला वजाबाकी. म्हणजे 252मध्ये 64 गेले म्हणजेच किती राहत आहे 188. पर्याय क्रमांक किती 1 नंबर आहे तुमचं योग्य उत्तर. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर आपण व्यवस्थित समजून घेऊया. जर 15 16 17 8 आणि के यांची सरासरी 13 येत असेल तर के बरोबर किती. आता के बरोबर आपल्याला काढायचं आहे. टोटल आपण काय करूया संख्या मोजून घेऊ. 1 2 3 4 आणि 5. 5 संख्या 5 संख्येची सरासरी किती दिली 13 दिलेली. मग या शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो मित्रांनो. काय करायचं सर्वप्रथम 13 गुणिले 5 करून घ्यायचं. 13 गुणिले 5 केलं तर तुमचं उत्तर किती येणार आहे 13 5 65. आलं लक्षात. त्यानंतर काय करायचं मग 15 16 17 8 यांची काय करायची बेरीज करायची. 15 अधिक 16 अधिक 17 अधिक 8 टोटल यांची बेरीज केली तर यांची टोटल बेरीज किती येणार आहे 56. किती आली 56. मग 56 आल्यानंतर ह्या दोघांची वजाबाकी करायची. किती 65 आणि 56. 65 वजा
56 या दोघांची वजाबाकी केली तर बाकी किती राहते 9. म्हणजेच के बरोबर के बरोबर किती येणार तर 9. योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर. समजलं मित्रांनो. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं असतं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय दिला आहे एकदम सोपा दिलेला आहे, अवघड काहीच नाही. 12चा वर्ग अधिक 14चा वर्ग वजा 9चा वर्ग बरोबर किती, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर हे तुम्हाला मी सांगतो. सर्वप्रथम काय करा, 12चा वर्ग किती आहे 144. त्यानंतर 14चा वर्ग, आता 14चा वर्ग किती आहे 196. त्यानंतर वजा 9चा वर्ग किती 81 बरोबर किती. मग आता या दोघांची काय होईल बेरीज होईल. म्हणजे 144 अधिक 196 यांची बेरीज केली तर किती येते 340. त्यातून वजा किती करायचे 81. मग आता 340 मधून 81 गेले म्हणजे तुमचं उत्तर किती येत आहे 259. लक्षात. योग्य पर्याय क्रमांक किती मित्रांनो तर 2 ह्या तुमचा योग्य पर्याय क्रमांक आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो व्यवस्थित समजून घेऊया. एक बकेट भरण्यासाठी 15 सेकंद लागतात तर 10 मिनिटात किती बकेट भरतील, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर आपल्याला किती 15 सेकंद दिलेले, एक बकेट भरण्यासाठी किती 15 सेकंद लागतात तर 10 मिनिटात किती बकेट भरतील. म्हणजेच आपल्याला 10 मिनिटाचे रूपांतर कशात करावं लागेल 10 मिनिटे ते 10 मिनिटाचे रूपांतर कशा सेकंदात करावं लागेल. मग एका मिनिटामध्ये बरोबर आहे, एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात तर 60 सेकंद असतात. बरोबर आहे 60 सेकंद असतात. म्हणजेच आपल्याला 10 गुणिले किती करावं लागेल तर 60 करावं लागेल. म्हणजेच तुमचे किती सेकंद येणार आहे तर 600 सेकंद. बरोबर आहे 600 सेकंद भेटल्यानंतर मग तुम्हाला पुढील स्टेप काय करायची आहे 600 भागिले किती सेकंद दिले एक बादली तर 15 सेकंदात भरते म्हणून भागिले किती 15. मग भाग देऊया 15 × 15 15 चोक किती 60 शून्य असेल तसा. म्हणजेच तुमचे किती बादल्या भरतील बकेट किती भरतील तर 40 बकेट भरतील किती 10 मिनिटात. योग्य पर्याय क्रमांक किती तर 3 नंबर ह्या तुमचा योग्य पर्याय क्रमांक आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला काय दिलं आहे तर गुणाकार दिला 327 गुणिले 92 बरोबर किती, अशा पद्धतीने आपल्याला गुणाकार दिला आहे. तर आपण सर्वप्रथम काय करून घेऊया मांडणी करून घेऊया. आपण ह्या पद्धतीने 327 गुणिले 92 मग ह्यांना गुणाकार करू. 7 × 1 = 7 × 2 = 14 किती आले 14. 4 खाली मांडू 2 काय करू हातच्या देऊ. त्याच पद्धतीने बेग बे बेदून 4 4 × 2 किती होतात 6. त्याच पद्धतीने 3 × 1 = 3 3 × 2 = 6. आलं लक्षात. मग आता किती 9 न गुणायचं. मग आता पुढील संख्येने म्हणजेच काय येणार गुणाकारल्याची पुढली 9 9 9 7 63 किती आले 63. खाली 3 मांडणार वर किती 6. मग 9 1 9 18 18 × 6 = 24 किती येतात 24 होतात. मग 4 खाली मांडणार 2 किती वर हातच्या. मग 9 1 9 18 9 27 27 × 2 = 28 आणि 29. लक्षात. मग यांची काय करणार आपण तर टोटल बेरीज करणार. मग टोटल यांची काय करून घेऊया बेरीज. 4 अशी 4 6 3 8 6 4 10 1 हातच्या 1 9 10 1 हातच्या 1 2 3 म्हणजे 30,084 हे तुमचं काय आलं उत्तर आलं ह्या गुणाकाराचं. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती तर 1 नंबर हे तुमचं योग्य उत्तर आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो व्यवस्थित समजून घेऊ. एका वर्तुळाचा व्यास 28 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. आता इकडे आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायला लावले. मग तुम्हाला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र माहीत पाहिजे. मग वर्तुळाचे सूत्र म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र काय तर πr² वर्ग. काय वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय πr² वर्ग. πr² वर्ग म्हणजेच तुम्हाला इकडे व्यास किती दिला आहे 28. व्यास म्हणजे त्रिज्या काढायच्या तुम्हाला. म्हणजे व्यासाच्या निम्मी काय असते त्रिज्या असते. म्हणजे 28च्या निम्मी केले म्हणजे किती आले 14 आले. 14 ही तुमची काय भेटली तर त्रिज्या. बरोबर आहे त्रिज्या किती भेटली तर 14 सेमी. काय भेटली 14 सेमी तुमची त्रिज्या भेटली. मग आता आपण किमती टाकू. पाय म्हणजेच काय 22/7 गुणिले आर म्हणजेच काय त्रिज्या किती 14 म्हणजेच काय 14 गुणिले 14. आता यांना भाग देऊया. 7 1 7 7 1 7 7 2 14. आपल्याजवळ राहिलंच काय 22 गुणिले 2 गुणिले 14. मग यांचा गुणाकार केला 22 गुणिले 2 म्हणजेच किती आले 44 गुणिले किती 14. मग ह्या दोघांचा गुणाकार केला म्हणजेच किती येणार आहे 616. काय येईल चौरस सेमी. काय येईल चौरस सेमी. लक्षात चौरस
सेमी. योग्य पर्याय क्रमांक किती आपला, तर 2 हा आपला योग्य पर्याय क्रमांक आहेत. समजलं मित्रांनो, या अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं असतं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर आपण व्यवस्थित आधी समजून घेऊया. ₹70ला एक वस्तू विकल्यास ₹10 नफा झाला. ती वस्तू ₹81 विकली असती तर किती टक्के नफा झाला असता. आता आपल्याला किती टक्के नफा झाला असं काढायला लावलं आहे. तर आपण संपूर्ण प्रश्न आधी समजून घेऊ. आपल्याला वस्तू किती रुपयाला दिली, ₹70. किती रुपयाला, तर ₹70. वस्तू ₹70. ती विकल्यानंतर किती टक्के नफा होतो, 10% काय होतो, तर नफा होतो. म्हणजे 70मधून आपल्याला काय करावं लागेल, 10 नफा वजा करावं लागेल. म्हणजे ती मूळ वस्तू आपल्याला किती रुपयाला भेटली, तर मूळ वस्तू किती, ₹60 भेटली. बरोबर आहे, ₹60. मग ₹60 भेटल्यानंतर ती काय सांगतात परत, ₹81 विकली असती. म्हणजे किती, ₹81 परत विकली असती. बरोबर आहे. परत काय करावं लागेल, 81 मधून वजा काय, 60 करावं लागतील. म्हणजे तुमच्याजवळ किती राहत आहे, तर ₹21. किती, म्हणजेच किती टक्के, ₹21 त्यांचा काय झाला, नफा झाला. म्हणजे किती नफा झाला, ₹21, तर 60ला किती, ₹21 नफा झाला. मग 100ला किती, अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, प्रश्न करावा लागेल. मग आपल्याला काय करावं लागेल यांचा, तर तिरकस गुणाकार. मग आपण काय करून घ्या, तिरकस गुणाकार करून घेऊ. म्हणजेच 100 गुणिले किती, 21 भागिले किती, 60. मग आता भाग देऊया. 0 0 कटले, मग 3 1 3, 3 2 6, 3 7 21. मग परत भाग जाईल, बे 1 बे, बे 5 10. तुमच्यावर राहिलंच काय, 5 गुणिले 7. म्हणजे या दोघांचा गुणाकार केला, 7 5 35. काय येईल तुमचे टक्के, किती आले, 35%. योग्य पर्याय क्रमांक किती, 2 नंबर. म्हणजेच किती टक्के नफा होईल, तर 35% नफा होईल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. 27 डिसेंबर 2012 गुरुवार 19 ऑगस्ट 2012 रोजी कोणता वार असेल, अशा पद्धतीने आपल्याला काढायला लावलं. आता आपल्याला काय जायचं, उलटं जायचं आहे. म्हणजे डिसेंबर पण कुठं जायचं आहे, तर ऑगस्टला जायचं आहे. म्हणजे उलटं जायचं आहे. पण उलटं जाण्यासाठी मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो, कशा पद्धतीने जायचं. तर आपल्याला महिना कोणता दिला आहे, 27 डिसेंबर. महिना कोणता दिला आहे, डिसेंबर. की डिसेंबरमध्ये किती दिवसांचा महिना असतो तो, तर 31. पण त्याच्यामध्ये आपल्याला दिवस किती दिलेले, फक्त वरले 27 दिवस. बरोबर आहे. मग डिसेंबर झाल्यानंतर कोणचा असतो, नोव्हेंबर. कोणचा असतो, नोव्हेंबर. नोव्हेंबर किती दिवसांचा असतो, तर 30 दिवसांचा. मग किती पाठीमागे जावं लागेल आपल्याला, तर 2 दिवस. मग त्याच पद्धतीने पुढील कोणचा महिना असतो, त्याच्या पाठीमागील महिना, तर ऑक्टोबर. कोणचा असतो, ऑक्टोबर. ऑक्टोबर किती दिवसांचा असतो, 31. मग किती दिवस मागे जावे, तर 3 दिवस मागे जावं लागेल. मग त्याच्यानंतर ऑक्टोबर झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे कोणचा, सप्टेंबर. बरोबर आहे. सप्टेंबर किती दिवसांचा असतो, 30 दिवसांचा. म्हणजेच किती दिवस मागे जावं लागेल, तर 2 दिवस मागे जावे लागेल. आलं लक्षात. मग सप्टेंबर झाल्यानंतर काय विचारलं आपल्याला, तर ऑगस्ट. सप्टेंबर नंतर कोणचा येतोय, तर ऑगस्ट. बरोबर आहे, ऑगस्ट. म्हणजे आपल्या 19 तारीख विचारली ऑगस्ट. म्हणजेच 31 वजा, बरोबर, 31 वजा 19 केले. बरोबर आहे, 31 वजा 19 केले. म्हणजेच तुम्हाला किती दिवस उरतात, तर 12 दिवस उरतील. किती उरतील, 12 दिवस उरतील. मग आपण यांची काय करूया, 27 2 3 2 12 यांची काय करून घ्या, टोटल बेरीज करूया. तर 46 येते. किती, 46. टोटल बेरीज किती, 46. मग आपण 46 बेरीज आल्यानंतर म्हणजे 46 भागिले किती करावं लागेल, 7. 7 का बरं, का 7 दिवसांचा आठवडा असतो. म्हणजे 7 1 7, 7 7 5 35, 7 6 42. म्हणजे कितीचा, 6चा भाग गेला. बाकी किती उरली, तर बाकी आपल्याजवळ किती, 4 बाकी उरली. बरोबर आहे, 4 बाकी उरली. म्हणजे 4 वार काय करायचं, 4 वार मागे जायचं. का बरं मागे, तर आपल्याला काय विचारलं आहे, पाठीमागे विचारलं आहे. म्हणजे आपल्याला वार कोणचा दिला आहे, तर गुरुवार दिलेला आहे. कोणचा दिलेला आहे, तर गुरुवार. बरोबर. ह्या गुरुवार सोडून त्याच्या पाठीमागे कोणचा असतो, बुधवार. बुधवार झाल्यानंतर कोणचा असतो, तर मंगळवार. मंगळवारच्या पाठीमागे कोणचा असतो, सोमवार. सोमवार. आणि सोमवार झाल्यानंतर मग आपला वार कोणचा येणार आहे, तर रविवार. कोणचा वार येणार आहे, रविवार. योग्य पर्याय किती, म्हणजेच 19 ऑगस्ट 2012चा वार कोणचा राहील, तर रविवार. समजलं मित्रांनो. अशा शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने हे गणित सोडवायचं असतं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे, आपण व्यवस्थित समजून घेऊया. राज आणि रॉय या दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालण्यास सुरुवात केली. राज 3 किलोमीटर चालला आणि रॉय 4 किलोमीटर चालला. त्यानंतर राज उजवीकडे वळाला आणि 4 किलोमीटर चालला, तर रॉय डावीकडे वळाला आणि 3 किलोमीटर चालला. तर ते दोघेही त्यांच्या सुरुवातीच्या स्थानापासून किती लांब आहेत. सुरुवातीच्या स्थानापासून किती लांब आहेत, अशा पद्धतीने आपल्याला काय विचारला आहे, तर प्रश्न विचारला आहे. तर आपण तो काय करूया, व्यवस्थित सोडून घेऊ. इकडं कोण घेऊया, राज. बरोबर, इकडं राज घेऊया आणि इकडं रॉय. बरोबर, राज आणि रॉय घेतले. मग आता आपण राज आणि रॉय या
दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे याकडे चाललाय इकडे चाललाय आणि इकडे चाललाय तर इकडे चाललाय, म्हणजे एकमेकांच्या काय चालले विरुद्ध दिशेने चालले, बरोबर आहे. चालणं सुरू केले, बरोबर आहे. राज 3 किलोमीटर चालला, बरोबर आहे. 3 किलोमीटर गेला, इकडे किती गेला तो, तर 3 किलोमीटर असा चालत गेला. आपण लिहून घेऊया 3 किलोमीटर, आलं लक्षात. मग त्याच्यानंतर रॉय 4 किलोमीटर चालला, किती चालला, 4 किलोमीटर चालला असा, बरोबर आहे. 4 किलोमीटर चालला, 4 किलोमीटर. मग आता प्रश्न पुढे वाचूया. राज उजवीकडे वळाला, बरोबर आहे. उजवीकडे वळाला आणि 4 किलोमीटर चालला. राज उजवीकडे वळाला, मग त्याची उजवी बाजू कुठे येणार मित्रांनो, तर खाली येणार. किती आला तो, तर 4 किलोमीटर आला. किती आला, 4 किलोमीटर आला. मग त्याच्यानंतर पुढं, तर रॉय डावीकडे वळाला आणि 3 किलोमीटर चालला, मग त्याची डावी बाजू कुठे येईल याची, तर याची डावी बाजू कुठे येईल, खाली. म्हणजेच किती आला ह्या, तर 3 किलोमीटर आला. 3 किलोमीटर चालला. मग आता आपल्याला प्रश्न काय विचारला त्यानं, तर ते दोघेही त्यांच्या सुरुवातीच्या स्थानापासून किती लांब आहेत, सुरुवातीच्या स्थानापासून किती लांब आहेत. म्हणजे रॉय इडून तर इथपर्यंतचं आपल्याला त्यांना अंतर विचारलं. त्यानंतर राजचं इडून तर इथपर्यंत त्यांना अंतर विचारलं. म्हणजे 3 दिलं आहे, या 4 दिला आहे, या 4 दिला आहे, या 3 दिला आहे. म्हणजे तुम्हाला यांचं उत्तर काय येणार आहे, एक आकृती सोडेल तरी उत्तर एकच येणार आहे. म्हणजे आपल्याकडे मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो. काय करायचं, एवढं सर्वप्रथम किती दिला आहे, 3. 3चा काय करायचा, वर्ग किती दिला आहे, 4. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, कर्ण काढायचं आहे ना. त्रिकुटपाठ असलं तरी तुम्ही काही सेकंदात काढू शकतात, बरोबर आहे. 4चा वर्ग, मग 3चा वर्ग किती, 9 आणि 4चा वर्ग किती, 16. टोटल बेरीज करा यांची. टोटल बेरीज किती आली, तर 25. 25चे वर्गमूळ किती, तर किती, 5. म्हणजे योग्य उत्तर किती आलं तुमचं, तर 5. पर्याय क्रमांक किती, 3 नंबर हे तुमचं योग्य उत्तर आहे. समजलं मित्रांनो, अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगितलं तुम्हाला, काहीच अवघड नाही. आलं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे, नीट आपण व्यवस्थित समजून घेऊया. सीता समोरून 5व्या क्रमांकावर व गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहेत. जर सीता व गीता दरम्यान मनोज, राम व रमेश बसले असतील तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत. अशा पद्धतीने आपल्याला काय विचारला आहे, तर प्रश्न विचारला आहे. तो शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने कसा सोडवायचा. सर्वप्रथम काय करायचे मित्रांनो, अशा पद्धतीने एक रेष मारून घ्यायची. अशा पद्धतीने रेष मारल्यानंतर मग आपल्याला काय सांगितलं आहे, ही कोणची बाजू, समोरची बाजू, बरोबर आहे. समोरील, बरोबर आहे, समोरील बाजू. आणि ही कोणची, मागील बाजू, बरोबर आहे, मागे झाली. मग आपल्याला इकडं प्रश्नानुसार आपण जाऊ. सीता समोरून किती आहे, 5वी. म्हणजे इकडं ती काय आली, सीता, बरोबर. सीता कितव्या स्थानावर आहे, 5व्या स्थानावर. मग त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं, गीता मागून कितव्या स्थानावर आहे, 3ऱ्या स्थानावर. गीता कितव्या, 3ऱ्या स्थानावर. गीता आलं, गीतेच 3ऱ्या स्थानावर आहेत. जर सीता व गीताच्या दरम्यान मनोज, राम आणि रमेश कोण कोण दिले, आपण लिहून घेऊया. कोण आहे, मनोज, त्यानंतर कोण आहे, राम आणि त्यानंतर कोण आहे, रमेश. असे किती आहे, 3 जण बसले आहेत असतील तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी असेल. मग आता सोपं आहे, ही किती, ही 5व्या स्थानावर आणि हे किती, 3 जण आणि ही एक गीता किती, ही किती किती स्थानावर मागून 3ऱ्या स्थानावर. म्हणजे टोटल यांची बेरीज केली तर किती आली, 11. म्हणजे एकूण रांगेत विद्यार्थी किती आहे, तर 11. योग्य पर्याय क्रमांक किती, 4 नंबर. समजलं मित्रांनो, अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं असतं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारला आहे, तर आपण नीट समजून घेऊया. जर पांढऱ्याला निळं म्हटले, निळ्याला लाल म्हटले, लालला पिवळा म्हटले, पिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला काळा म्हटले, काळ्याला जांभळा म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता. आता इकडे तुम्हाला माहीत पाहिजे, माणसाच्या रक्ताचा रंग कसा असतो, तर लाल असतो. कसा असतो, लाल. आता इकडे लाल कशाला म्हणलं आहे बघा बरं, लालला पिवळा म्हणलं आहे. म्हणजेच तुमचा रंग कसा राहणार आहे, तर पिवळा, बरोबर आहे, पिवळा. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय राहणार आहे, तर योग्य उत्तर राहणार आहे. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे, तर आपण व्यवस्थित समजून घेऊया. 20,000 या संख्येशी जुळणारा पर्याय कोणता. 20,000 या संख्येशी जुळणारा पर्याय आपल्याला काय, तर आपण पर्यायानुसार जाऊया, बरोबर आहे. तर आपल्याला पहिला पर्याय सोडवला. काय सोडवला, काय सांगितलं, 40 गुणिले 50. 40 गुणिले 50 केलं म्हणजेच किती येणार आहे, 2,000, बरोबर आहे. त्याच पद्धतीने 400 गुणिले 500 म्हणजे जे किती येणार आहे मित्रांनो, तर 2 लाख. लक्षात, 2 लाख येणार आहे. मग आपल्याला तिसरा पर्याय दिला आहे 40 गुणिले 500 म्हणजे 40 गुणिले 500 किती येणार आहे मित्रांनो, तर आपले योग्य उत्तर येणार आहे किती, 20,000. म्हणजे आपला योग्य पर्याय क्रमांक किती, 3 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला आता पुढील प्रश्न काय विचारला आहे तो व्यवस्थित समजून घेऊया. आता पुढील प्रश्न आपल्याला सरासरी या प्रकरणावर विचारला आहे. आता सरासरी म्हणजेच काय तुम्ही आपण समजून घेऊया. 54 ते 60 ह्या क्रमवार संख्यांची सरासरी किती असते. म्हणजे सरासरी विचारली आणि त्याच्यामध्ये म्हणजेच काय, मधली संख्या ही तुमची काय असते, सरासरी असते. मग आपण संख्या लिहून घेऊया. संख्या किती, 54. 54 नंतर कोणची,
55, 55 नंतर किती 56, 56 नंतर किती 57, 57 नंतर किती 58, 58 नंतर किती 59 आणि नंतर 60. बरोबर आहे. मग आता संख्या मोजा. 1 2 3 4 5 6 7 संख्या झाल्या. 7 संख्या झाल्या म्हणजे इकडे किती सोडा 3 संख्या सोडा आणि इकडे किती सोडा 3 संख्या. म्हणजे तुमची जी मधली संख्या येते ती काय असते तुमची सरासरी असते. समजलं मित्रांनो. ही मधली तुमची संख्या काय आहे तर सरासरी. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर. 57 ह्या तुमचा योग्य पर्याय. सरासरी किती आहे 57. आलं लक्षात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो व्यवस्थित समजून घेऊया. 12 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल. चौरस सेंटीमीटर असेल असाच आपल्याला प्रश्न विचारला आहे. मग आपल्याला काय माहीत पाहिजे चौरसाचे क्षेत्रफळ. मग चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ काय सूत्र आहे तर बाजूचा वर्ग. म्हणजे आपल्याला कितीचा वर्ग घ्यावा लागेल तर 12चा वर्ग करून घ्यावा लागेल. म्हणजे 12चा वर्ग किती येतोय 144. 12चा वर्ग किती 144. म्हणजे उत्तर काय येणार तुमचं चौरस सेंटीमीटर. लक्षात चौरस सेंटीमीटर. योग्य पर्याय क्रमांक किती 4 नंबर. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे तर नीट आपण व्यवस्थित समजून 30 ही संख्या रोमन अंकात टिंबटिंब अशी लिहितात. तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो. रोमन संख्या किती चिन्हांपासून तयार झालेली आहेत तर रोमन संख्या किती चिन्हांपासून तर 7 चिन्हांपासून तयार झालेली. किती 7 चिन्ह. मग ते 7 चिन्ह तुम्हाला माहीत असलं गरजेचं आहे. मग 1 साठी बरोबर आहे 1 साठी काय वापरतात आय वापरतात. त्यानंतर 5 साठी बरोबर 5 साठी काय वापरतात व्ही वापरतात. त्यानंतर 10 साठी काय वापरतात एक्स वापरतात. त्यानंतर 50 साठी काय वापरतात यल वापरतात. आणि त्यानंतर 100 साठी काय वापरतात तर सी वापरतात. आणि त्यानंतर 500 साठी काय वापरतात तर डी वापरतात. आणि 1000 साठी काय वापरतात तर यम वापरतात. ह्या 7 चिन्हांपासून किंवा ह्या 7 अक्षरांपासून काय झाली तुमची रोमन संख्या तयार झालेली आहेत. मग आपल्याला किती विचारला आहे तर 30 विचारला आहे. मग 10 साठी काय वापरतात एक्स वापरतात. म्हणजेच आपण काय एक्स 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 म्हणजेच किती 10 10 10 म्हणजे किती झाले 30 झाले. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक आपला किती 2 नंबर हा आपला योग्य पर्याय क्रमांक असेल. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज तुम्हाला कशी पद्धतीने विचारू द्या तर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो कशा पद्धतीने सोडवायची. आता 20 किती दिली 20 दिली मग 20 लिहून घ्यायचे. 20च्या पुढील क्रमांक संख्या कोणती आहे तर 21. कोणची 21. भागिले किती करायचं 2 करायचं. मग भाग द्या बे एक बे. आता राहिलं काय तुमच्याजवळ 10 गुणिले 21. मग दोघांचा गुणाकार केला म्हणजेच किती आला 210. किती एकूण बेरीज किती पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर 210. योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर. आलं लक्षात मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला तर आपण व्यवस्थित समजून घेऊया. एका वर्गातील 14 विद्यार्थ्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तेव्हा एकूण किती वेळा हस्तांदोलने होतील अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर तुम्हाला हस्तांदोलनावरील प्रश्न येतो मित्रांनो त्यासाठी एक शॉर्ट ट्रिक्स वापरतो. एकूण विद्यार्थी किती दिलेले 14 बरोबर आहे. 14 मागील संख्या काय घ्यायची 14 मागील संख्या कोणची आहे तर 13. भागिले किती करायचं 2 करायचं. मग बे एक बे 7 14. राहिलं काय तुमच्याजवळ 7 गुणिले 13. 13 7 किती 91. किती येतात 91. म्हणजे एकूण हस्तांदोलन किती होतील तर 91. योग्य पर्याय क्रमांक किती 4 नंबर ह्या तुमचा योग्य पर्याय क्रमांक आहेत. चला जाऊया पुढील. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. खालील संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर तो प्रश्न आपण व्यवस्थित समजून घेऊया. आपल्याला काय दिले अशा पद्धतीने 4 पर्याय दिलेले. या 4 पर्यायांना काय करून घ्यावं लागेल आपल्याला तर भाग देऊन घ्यावा लागेल. पण आपण सर्वप्रथम भाग देऊन घेऊया. 13/21 भाग दिला म्हणजेच आपलं उत्तर किती येणार आहे 0.619. त्यानंतर पुढं 11/17 भाग दिला तर आपलं उत्तर काय येणार आहे 0.647. त्यानंतर पुढील संख्या 9/13 आपण पूर्ण भाग दिला 0.692. मग त्याच्यानंतर शेवटचा पर्याय आपण काय 7/11 याला भाग दिला तर किती आपलं 0.636 बरोबर आहे. मग आता आपल्याला याच्यामधील काय विचारलं तर सर्वात मोठी संख्या कोणती तर सर्वात मोठी संख्या आपल्याला कोणची दिसते मित्रांनो तर ही किती दिसते 619 647 692 आणि 636. म्हणजे सर्वात मोठा पूर्णांक कोणता दिसतोय पर्याय क्रमांक 3 नंबर हे आपलं अचूक उत्तर आहे. समजलं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर नीट आपण व्यवस्थित समजून घेऊया. खालीलपैकी सर्वात
मोठा पर्याय कोणता आहेत? अशा पद्धतीने तुम्हाला किती 4 पर्याय दिले, त्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी, बेरीज वजाबाकी, बेरीज वजाबाकी आणि बेरीज वजाबाकी दिली. ठीक आहे मित्रांनो, ही तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी करून व्यवस्थित यांचे उत्तर काढायचे. तर आपण पहिल्या पर्यायांची काय करून घेऊया, बेरीज आणि वजाबाकी. म्हणजे पहिला पर्याय सोडवला तर याचे आपलं उत्तर किती येतंय, तर 161 हे काय येते उत्तर येते. त्यानंतर आपण दुसरा पर्याय सोडवला तर आपल्याला याचं उत्तर किती भेटतंय, तर 13 भेटतंय. त्यानंतर आपण चौथा पर्याय सोडवला तर चौथा पर्यायाचं आपल्याला किती 149 हे उत्तर भेटतंय. आणि आपण त्यानंतर चौथा पर्याय सोडवला तर आपल्याला उत्तर किती भेटतंय 15. मग आपल्याला याच्यामध्ये काय विचारला, सर्वात मोठा पर्याय कोणता, तर सर्वात मोठा पर्याय कोणता आपला 1 नंबरचा या सर्वात मोठा पर्याय आहेत. समजलं मित्रांनो, कमी वेळामध्ये मी तुम्हाला सोडून दाखवलं, कारण की तुम्ही ह्या व्यवस्थित स्टॉप करून व्हिडिओ व्यवस्थित मांडणी करून व्यवस्थित सोडवा. याचं उत्तर किती येईल 161 येईल. हे व्यवस्थित सोडवलं याचं उत्तर किती 13 येईल. ह्या प्रश्न पण तुम्ही पर्याय क्रमांक 3 नंबर सोडवलं व्यवस्थित तर 149 येईल. आणि चौथा पर्याय पण सोडवला तर उत्तर किती येईल 15 येईल. ह्या लक्षात मी व्यवस्थित सोडवलं आहे. याला वेळ जाईल आपला उदाहरण व्हिडिओमध्ये वेळ गेल्यामुळे, त्याच्यामुळे मी तुम्हाला लवकर सोडून दिले. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर नीट आपण समजून घेऊया. 15 सायकलिंगची किंमत 16,500 रुपये आहे, तर 11 सायकलिंगची किंमत काढा. तर 11 सायकलिंगची किंमत आपल्याला काढायला लावली. तर या पद्धतीने आपण काय करूया, शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने. आपल्याकडे काय दिलं आहे, 15 सायकलिंगची किंमत किती 16,500 दिलेली आहे, बरोबर आहे 16,500. तर 11 सायकलिंगची किंमत किती, अशा पद्धतीने आपल्याला काय विचारला आहे तर प्रश्न. आपल्याकडे काय करावं लागेल, यांचा तिरकस गुणाकार. म्हणजेच 11 गुणिले 16,000 किती 500 भागिले किती 15. लक्षात, मग भाग देऊया. 15 1 15, 15 1 15, 1 उरला, 15 1 15, 0 0 राहिलं काय आपल्याजवळ 11 गुणिले 1100. म्हणजेच आपल्या इकडे काय करावं लागेल 11चा वर्ग 121 आणि 2 0. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं मित्रांनो, तर 12,100. लक्षात, योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर हे आपलं अचूक उत्तर आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. 700 या संख्येस 3,850 ने भागल्यास काय उत्तर येईल, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर आपण सर्वप्रथम संख्या मांडून घेऊया. 700 भागिले किती 3,850. तर भाग देऊया, 0 0 कटले, म्हणजे आपल्याजवळ काय राहिले, तर आपण इकडं लिहून घेऊया 70 385, बरोबर आहे. आता भाग देऊया. 7 1 7, 7 5 35, 3 उरले, 7 5 35, मग आपल्याजवळ काय उरले 10/55. मग आता भाग देऊया. 5 1 5, 5 1 5, 5 2 10, म्हणजेच आपल्याजवळ उत्तर काय राहिले 2/11. हे आलं आपलं योग्य उत्तर. योग्य पर्याय क्रमांक किती, तर 2 नंबर आपला योग्य पर्याय आहेत. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय दिली, वजाबाकी दिलेली आहे मित्रांनो. तर 6,666 वजा 666 वजा 66 वजा 6 बरोबर किती, अशा पद्धतीने दिलं आहे. तुम्ही डायरेक्ट वजाबाकी केली तरी तुमचं उत्तर येणार आहे. तुम्ही वजाबाकी करून टाका. डायरेक्ट याची वजाबाकी किती येते मित्रांनो, तर पर्याय क्रमांक 4 नंबर हे तुमचं अचूक उत्तर येत आहेत मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपला पुढील प्रश्न काय दिला आहे तर आपण व्यवस्थित समजून घेऊया. 7 6 4 5 2 1 3 या संख्येत लक्ष, हजार व दशक या स्थानांवरील अनुक्रमे कोणते अंक आहेत, कोणते अंक आहेत, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर आपण ही संख्या आधी व्यवस्थित मांडून घेऊया. 7 6 4 5 2 1 आणि 3 अशा पद्धतीने आपण संख्या मांडली. आपल्याला काय लक्ष, लक्ष म्हणजे काय लाख, बरोबर आहे. म्हणजेच 1 2 3 4 5 आणि 6 नंबरचं, बरोबर आहे 6, म्हणजे 6 लक्ष, बरोबर. लक्ष, लक्षाच्या ठिकाणी किती येईल तर 6 येतील. लक्षात. त्याच्यानंतर पुढील काय सांगितलं, हजार, हजार, बरोबर आहे. तुम्हाला हजार म्हणजे माहीत पाहिजे. 1 2 3 4 म्हणजे 4 नंबरला काय असतं हजार, हजार. हजार म्हणजे किती येणार मित्रांनो, तर 5. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलं दशक, दशक म्हणजेच किती 1 आणि 2 म्हणजे दशक, बरोबर आहे दशक, बरोबर. दशक बरोबर किती 1 येणार. म्हणजेच असा पर्याय, म्हणजेच पर्याय काय 6 5 आणि 1 असा पर्याय कुठं दिसतोय, तर पर्याय क्रमांक 1 हे तुमचं अचूक उत्तर आहेत मित्रांनो. समजलं. चला जाऊया. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आपण व्यवस्थित समजून घेऊया. 4,391 या संख्येतील 4 व 1 यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. आता स्थानिक किमतींची यांची काय करायला लावली आपल्याला बेरीज. आता 4ची स्थानिक किंमत म्हणजेच किती येणार आहे तर 4,000 आणि 1ची स्थानिक किंमत म्हणजेच किती येणार आहे तर 1च येणार आहे. तर टोटल यांची बेरीज केली तर किती येते 4,001 ही आपली योग्य उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक किती 1 नंबर हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर नीट आपण समजून घेऊया.
6368 या संख्येला 13ने भाग जाण्यासाठी लहानात लहान कोणती संख्या मिळवावी, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आपण काय करू, या संख्या पर्यायानुसार जाऊ. काय करू, पर्यायानुसार. पर्याय क्रमांक आपण 3 घेतला म्हणजेच 6368 मध्ये किती 2 मिळवले म्हणजेच आपलं उत्तर किती येणार आहे 6370 आलं. मग या संख्येला आपण काय करूया, भाग देऊया. म्हणजे 6370 भागिले किती 13, 13 शोक किती 52, म्हणजेच 52 वजा 63 किती उरतात 11 उरतात. म्हणजे किती झाले 117, 13च्या पाड्यात 117, 13 9 117, 13 9 117, 0 जशाला तसा. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं 490. म्हणजेच काय गेला आहे पूर्ण भाग गेला आहे. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती राहणार तुमचा 3 ह्या योग्य पर्याय. म्हणजेच किती घ्यावं लागेल तर 2 मिळावं लागेल. लक्षात, लहानात लहान संख्या. चला जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील 253 स्टार 8 या संख्येस 8ने निशेष भाग जातो, तर त्या ठिकाणी अंक कोणता येईल. तर त्या ठिकाणी अंक कोणता येईल मित्रांनो, तर आपल्याला 4 पर्यायानुसार आपल्याला अंक टाकून पाहावा लागेल. अंक टाकून आपल्याला काय करावं लागेल तर भाग द्यावा लागेल. आपण पर्याय क्रमांक किती 2 घेऊया. काय करूया पर्याय क्रमांक 2. म्हणजेच आपल्याला 25,368 भागिले किती 8 करावं लागेल. बरोबर आहे. भागिले 8 केल्यानंतर आपण भाग देऊन बघूया. 8 1 8, 8 1 8 2 16, 8 त्रिक किती 24, किती उरले 1 उरले 1 उरला. मग 8 1 8 किती उरले 5 उरले. 8 3 7 56 आणि 8 1 8. म्हणजे या संख्येला काय जातोय पूर्ण भाग जातोय. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती तुमचा 2 नंबर. म्हणजेच किती टाकायला लागेल स्टारच्या ठिकाणी, तर स्टार बरोबर किती 6 अंक येणार. चला जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर आपण नीट समजून घेऊया. 80व्या संख्येचे असे भाग पाडा की पहिल्यामध्ये 3 मिळवले, दुसऱ्या भागातून 3 वजा केले, तिसऱ्या भागाला 3 ने गुणले व चौथ्याला 3 ने भागले तर उत्तर समान येते. तर सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कोणती, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर तो आपण शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने कसा सोडवायचा ते बघूया. आपल्याला किती या 80चे किती भाग करायचे तर 4 भाग करायचे. किती 4 भाग. म्हणजे आपण लिहून घेऊया 1 2 3 आणि 4 झाले 4 भाग. मग आता आपण उदाहरणार्थ अंदाजी करू भाग. अंदाजी बरोबर आहे. पहिला भाग 12चा केला. बरोबर आहे. 12चा केला. बरोबर आहे. पहिला भाग 12चा केला. त्यामध्ये किती मिळवले पहिल्या भागामध्ये 3 मिळवले. बरोबर आहे. पहिल्या भागामध्ये किती मिळवले तर 3 मिळवले. 3 मिळवले किती झाले 15 झाले. मग आता पुढील भागामध्ये आपल्याला 15 आणायचे. बरोबर. इडं 15. पण पुढील भागामध्ये काय सांगितलंय तर दुसऱ्या भागामध्ये काय सांगितलंय 3 वजा केले. म्हणजे आपण इडं किती घेतले 18 घेतले. बरोबर आहे. 18 मधून 3 वजा केले म्हणजेच आपले 15 येणार नाही. ओके येणार आहे. बरोबर आहे. आले 15. म्हणजे मी तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतोय मित्रांनो. चला मग त्याच्यानंतर आपण तिसऱ्याला 3 ने गुणले म्हणजे कोणची संख्या असे 3ला गुणावं लागेल. म्हणजे आपण इकडे किती घ्यावं लागेल आपल्याला तर 5 घ्यावं लागेल. 5ला कितीने गुणावं लागेल तर 3ने गुणावं लागेल. 5 1 5 15 5 त्रिक 15 आले समान भाग 15 15. मग आता आपल्याला पुढील संख्या काय दिलेली आहे चौथा भाग. चौथ्याला 3 ने भागले म्हणजे कोणत्या संख्येला असं भागल्यानंतर 15 येणार आहे. म्हणजेच किती रे 45. कोणची संख्या 45ला कितीने भागावं ने भागले असता उत्तर किती येईल तुमचं तर 15 हे उत्तर येणार आहेत. आलं लक्षात. ह्या पद्धतीने 15 म्हणजे समान समान भाग किती झाले तुमचे 15 झाले. म्हणजेच तुम्हाला याच्यामध्ये काय विचारलं तर याच्यामध्ये सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कोणती. आता सर्वात लहान संख्या कोणती येणार आहे 5 आणि सर्वात मोठी संख्या कोणती येणार आहे 45. म्हणजेच तुमचा योग्य पर्याय क्रमांक तर किती नंबर येणार आहे 1 नंबर ह्या तुमचा योग्य उत्तर राहणार आहे. समजलं मित्रांनो. आणि टोटल तुम्ही 12 18 5 आणि 45 यांची टोटल बेरीज केली तर टोटल बेरीज किती येणार आहे 80 येणार आहे. समजलं मित्रांनो. अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने मी तुम्हाला हे गणित सांगितलं. लक्षात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. मनोहर रावांनी आपल्या एकूण शेताच्या 1/5 भागात सेंद्रिय खत वापरले व 1/4 भागात रासायनिक खत वापरले. उरलेल्या 55 एकर क्षेत्रात त्यांनी गांडूळ खत वापरले तर त्यांची एकूण शेती किती असेल. तर त्यांची एकूण शेती किती असेल अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर आपण उदाहरणार्थ त्यांची शेत किती मानू 100 एकर मानू. किती मानू 100 एकर. मग आपण 100 एकर मानली. पहिल्यांदा आपल्याला किती दिले शेत 1/5 दिलेलं आहे. बरोबर आहे. 1/5 दिले. मग भाग देऊया 5 1 5 5 1 5 5 2 10 म्हणजे याचं उत्तर किती आलं तुमचं 20. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर पुढं आपल्याला किती सेंद्रिय खत वापरले. बरोबर आहे. त्याच्यानंतर परत 100 मानू. बरोबर आहे 100. मग 1/4 बरोबर आहे 1/4 भागात रासायनिक खत वापरले. मग यांना भाग देऊया 4 1 4 4 1 4 4 2 8
किती उरले 2 उरले, 4 पंच 20 म्हणजे उत्तर किती आलं यांचं 25. किती आले 25. हे किती आलं 20 आणि एकूण त्यांना गांडूळ खत किती क्षेत्रात मारले 55 म्हणजे या दोघांची बेरीज आणि त्याच्यामध्ये किती प्लस 55 प्लस दोघांची बेरीज केली तर किती येत आहे 100 एकर. आलं लक्षात मित्रांनो. योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर आपला योग्य पर्याय क्रमांक येत आहेत. समजलं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे वजाबाकी दिलेली आहे पॉईंटवरील 34.28 वजा 14.28 बरोबर किती. अशा पद्धतीने आपल्याला काय दिला प्रश्न. आपण प्रश्न मांडून घेऊया. 34.28 वजा 14.28 याला आपण सोडूया. 8तून 8 गेले 0, 2तून 2 गेले 0, मग काय येईल पॉईंट. मग 4तून 4 गेले 0, 3तून 1 गेला म्हणजेच किती राहिले 2 म्हणजेच तुमचं उत्तर किती येणार आहे तर 20 हे तुमचं योग्य उत्तर येणार आहेत. पर्याय क्रमांक किती मित्रांनो तर 1 नंबर. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय दिला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. ठीक आहे मित्रांनो. आता हे उदाहरण मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो बरोबर आहे. 0.008 गुणिले 0.7 बरोबर काय. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने कसं सोडवायचा. तुम्हाला काय दिलं आहे 8 आणि 7 यांचा काय करा गुणा करून घ्या. 8 7 56 किती आले 56. मग आता किती पॉईंट घर आहे 1 2 3 हे 3 आणि किती 4 घर. मग काय करा 4 घरं पॉईंट द्या म्हणजेच 1 2 म्हणजेच किती 1 घर 2 घर 3 घर आणि हे किती 4थं घर म्हणजेच तुमचं उत्तर ह्या पद्धतीने येईल 0.0056 योग्य पर्याय 4 नंबर हे तुमचं अचूक उत्तर असेल. आलं लक्षात मित्रांनो. या अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं असतं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर नीट आपण व्यवस्थित समजून घेऊया. 20 ते 40च्या दरम्यान असलेल्या सर्व अविभाज्य संख्यांची सरासरी काढा. अविभाज्य संख्या म्हणजेच काय मित्रांनो तर काय मूळ संख्या. इथे आता असू द्या मूळ संख्या. ठीक आहे मूळ संख्या. मग आपल्याला किती 20 ते किती 40 पर्यंत मूळ संख्या व्यवस्थित काढून घ्यायची आहे बरोबर आहे. मग 40 मग आपली पहिल्यांदा कोणची येणार 23 अधिक त्याच्यानंतर कोणची 29 अधिक त्याच्यानंतर कोणची 31 अधिक आणि त्याच्यानंतर कोणची 37. मग यांच्या किती आल्या 40 पर्यंत. मग 40 पर्यंत आल्यानंतर ही संख्या किती झाली एकूण 1 2 3 4 मग भागिले किती करा 4 करा. मग टोटल यांची काय करा तर बेरीज करून घ्या टोटल. मग 23 अधिक 29 अधिक 31 अधिक 37 यांची टोटल बेरीज करा 120 यांची बेरीज आली भागिले किती 4 करा. मग भाग द्या 4 1 4 4 4 1 4 4 त्रिक 12 म्हणजेच किती 0 म्हणजेच किती आलं 30 उत्तर. योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर हे तुमचं अचूक उत्तर आहेत मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो व्यवस्थित समजून घेऊया. एक आगगाडी ताशी 36 किलोमीटर वेगाने जात आहे तर तिचा प्रति सेकंद वेग काढा. आता काय काढायला लावला प्रति सेकंदामध्ये आपल्याला वेग काढायला लावला तर आपल्याला किती दिलेले 36 गुणिले काय करा वेग म्हणजे प्रति सेकंद म्हणजे लहान एकक वापरा 5/18. मग आता भाग द्या 18 1 18 18 2 36 राहिलं काय 2 गुणिले 5 म्हणजे 5 1 5 5 2 10. योग्य पर्याय क्रमांक किती 4 नंबर हे तुमचं उत्तर येणार काय 10 मीटर पर सेकंद. आलं लक्षात मित्रांनो. असे शॉर्ट ट्रिक्स पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व पेपर अगदी अंकगणित बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहण्यास भेटेल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र.